नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026साठी मित्रांनो आपण आज बघा जे की मित्रांनो रोजच्या प्रमाणे संभाव्य प्रश्नपत्रिका आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, आपल्या परीक्षेला बघायची की अवघे बघायची की शेवटचे 17 दिवस या ठिकाणी मित्रांनो बघायची की बाकी उरलेले आहेत. म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यास करा. कारण मित्रांनो या आपण व्हिडिओमध्ये बघायचे की आपण आज एकदम मित्रांनो IMP प्रश्नसंच कन्वर्ट बघायचे की मित्रांनो समाविष्ट केलेले आहेत. म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर नवीन असाल तर मित्रांनो बघा, तुम्ही आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके, आता बघा प्रश्न पहिला. संपत्तीचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आला? मित्रांनो बघा, संपत्तीचा मूलभूत हक्क हा बघा जी की क्रमांक 44व्या घटनादुरुस्तीने मित्रांनो बघा जी की ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. म्हणजे जे की या ठिकाणी मित्रांनो क्रमांक 44वी घटनादुरुस्ती आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता भारताचे वर्णन भंजक राज्यांचा अभंजक संघ असे कोणी केले आहे? मित्रांनो बघा, आपल्या भारताचे वर्णन हे बघायचे की भंजक राज्यांचा अभंजक संघ असे कोणी केले आहे? तर ते म्हणजे जे की क्रमांक ब मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे दादाभाई नौरोजी यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. ओके, करेक्ट आहे. पुन्हा दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणूनही ओळखले जाते, हे देखील करेक्ट आहे. पुन्हा दादाभाई नौरोजी यांनी मुंबई येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली, हे चुकीचं आहे. ओके, पुन्हा याच्या बाद ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे ते पहिले भारतीय सभासद होते, हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक मित्रांनो दादाभाई नौरोजी यांनी मुंबई येथे नसून लंडन या ठिकाणी मित्रांनो बघायची की ईस्ट इंडिया असोसिएशन मित्रांनो बघायची त्यांनी स्थापना केली होती. ओके, जे की मित्रांनो बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चुकीची जोडी किंवा चुकीचं विधान या ठिकाणी मित्रांनो हे असणार आहे. ओके, पुढे बघा आता चुकीची जोडी निवडा या प्रकारचा प्रश्न विचारला. गीता रहस्य लोकमान्य टिळक बरोबर आहे. गीताई विनोबा भावे बरोबर आहे. ग्रामगीता तुकडोजी महाराज हे देखील बरोबर आहे. म्हणजे चौथी बघा, आता चौथी गीतांजली डॉक्टर पंजाबराव देशमुख ही मित्रांनो बघायची की चुकीची जोडी आहे. कारण मित्रांनो बघा, गीतांजली या पुस्तकाचे लेखक हे बघायचे की डॉक्टर पंजाबराव देशमुख नसून मित्रांनो रवींद्रनाथ टागोर हे आहेत. ओके, रवींद्रनाथ टागोर मित्रांनो बघायची की या ठिकाणी बघायची की गीतांजली या पुस्तकाचे लेखक. म्हणून मित्रांनो जी की या ठिकाणी बघा आपलं चुकीचं उत्तर हे बघायचे की क्रमांक ड या ठिकाणी असणार आहे. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी सरसेनापती कोण होते? मित्रांनो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी सरसेनापती हे बघायचे की मित्रांनो जे की हंबीरराव मोहिते बघायचे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता महाराष्ट्रातील कोणत्या संतांचे अभंग शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब यांच्यामध्ये समाविष्ट आहे किंवा गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील बघायचे की मित्रांनो प्रसिद्ध जे की मित्रांनो आपले संत नामदेव मित्रांनो बघायचे की या संतांचे अभंग शिखांचे मित्रांनो बघायचे की पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब याच्यामध्ये मित्रांनो समाविष्ट आहेत. ओके, म्हणजे जे की क्रमांक ब संत नामदेव मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघायचे की ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे देश व चलन यांची चुकीची जोडी निवडा. अर्जेंटिना पेसो करेक्ट आहे. बेल्जियम युरो करेक्ट आहे. इटली क्रोन ही चुकीची आहे व स्वीडन क्रोना ही बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो बघायची की इटली व क्रोन ही मित्रांनो बघायची की चुकीची जोडी असणार आहे. ओके, का तर मित्रांनो बघा, इटली या देशाचं जे मित्रांनो बघा चलन आहे ते चलन क्रोन नसून मित्रांनो बघायची की युरो आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो युरो आहे. म्हणून बघा जी की या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चुकीची जोडी जी की क्रमांक इटली क्रोन असणार आहे. ओके, पुढे महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे खालीलपैकी नाव कोणतं आहे? जसं की टॅरेना फिनोकॉप्टेरा मँगीफिरा इंडिका पॉप्युलिओ पॉलिमनस्टर की रॅटुपा इंडिका. मित्रांनो बघा, आता यापैकी बघा जे की महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचं नाव काय आहे? तर मित्रांनो बघा, ते म्हणजे जे की क्रमांक ड मित्रांनो रॅटिफा इंडिका या ठिकाणी हे असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. आता मित्रांनो बघा, तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी, तर ती म्हणजे काय,
मित्रांनो बघा, जर तुम्हाला TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करायची असेल तर पास करण्यासाठी मित्रांनो आपला 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74149330 त्या क्रमांकावर फक्त मित्रांनो 150 रुपये पे करून तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपवर मित्रांनो स्क्रीनशॉट शेअर करा. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे बघा, जे की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका. शेवटचे बघा, जे की मित्रांनो 17 दिवसाचा बघा, जे की आपल्याकडे ठिकाणी कालावधी उरलेला आहे. म्हणून मित्रांनो बघा, आता तुम्ही वेळेला महत्त्व द्या. 150 रुपये जर सध्याच्या घडीचा विचार केला तर मित्रांनो बघा काहीही रक्कम नाही. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका. लगेच हा जो मित्रांनो आपला महाठोकळा आहे बघा, जे तुम्ही मित्रांनो लगेचच्या लगेच ठिकाणी खरेदी मात्र करून घ्या. ओके, पुढे बघा, आता खालीलपैकी कोणता जिल्हा खानदेशातील नाही? वाशिम, धुळे, नंदुरबार की जळगाव? मित्रांनो बघा, यापैकी जो क्रमांक अचा मित्रांनो वाशिम जिल्हा आहे हा मित्रांनो बघा, जे की हा खानदेशामध्ये मित्रांनो येणारा जिल्हा नाही. ओके, पुढे बघा, आता अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? मित्रांनो बघा, अस्तंबा शिखर आहे बघा, जी की क्रमांक ब तोरणमाळ मित्रांनो बघा या पर्वतरांगेमध्ये आहे. ओके, पुढे तापी नदीच्या डाव्या किनाऱ्याकडून वाहणाऱ्या उपनद्या कोणत्या आहेत? मित्रांनो बघा, तापी नदीच्या डाव्या किनाऱ्याकडून वाहणाऱ्या उपनद्या या बघा, जी की पेढी, काटीपूर्णा, मोरणा व नळगंगा या आहेत. ओके, तर उजवीकडून वाहणाऱ्या उपनद्या मित्रांनो चंद्रभागा, भुलेश्वरी, नंद व गोमाई या आहेत. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघा, जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा, जी की क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. पुढे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? तलावांचा जिल्हा भंडारा बरोबर आहे. तलावांचा प्रदेश पूर्व विदर्भ बरोबर आहे. तलावांचा तालुका राधानगरी बरोबर आहे. तलावांचा शहर ठाणे शहर हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो पर्याय उत्तर जे की क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता महाराष्ट्रातील अभयारण्य व त्यांचा जिल्हा यांची बरोबर जोडी निवडा या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा, तुंगारेश्वर पालघर एकदम करेक्ट आहे. तानसा ठाणे हे देखील करेक्ट आहे. मायनी सातारा हे देखील करेक्ट आहे व तामिनी पुणे हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो बघा, जे की पर्याय उत्तर क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर मित्रांनो बघा या ठिकाणी देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढे तर बघा, डेक्कन ओडिसी रेल्वेला सुरुवात कधी झाली? मित्रांनो बघा, डेक्कन ओडिसी रेल्वेला सुरुवात ही बघा, जी की क्रमांक 2004 या वर्षी मित्रांनो झालेली आहे. पुढे चांगला खिंड कोणत्या भूभागाला जोडतो? तर मित्रांनो बघा, चांगला हा जो खिंड आहे मित्रांनो हा बघा, जी की क्रमांक अ लडाख व तिबेट मित्रांनो बघा, जी की या भूभागाला मित्रांनो या दोन बघा, जी की मित्रांनो भूभागाला जोडणारा बघा, जी की मित्रांनो खिंड आहे. ओके, जे की क्रमांक अ लडाख व तिबेट मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे 1 मिनिट, थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आहे. 16वा भीमा व कृष्णा या दोन नद्यांचे संगमस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर भीमा व कृष्णा मित्रांनो या दोन नद्यांचं संगमस्थळ आहे बघा, जे की क्रमांक ब कुरगुडी या ठिकाणी हे असणार आहे. पुढे दक्षिण किनारी रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो दक्षिण किनारी रेल्वेचे मुख्यालय बघा, जे की क्रमांक क विशाखापट्टणम या ठिकाणी आहे. ओके मित्रांनो बघा, या आपल्या व्हिडिओच्या अगोदर जवळपास बघा, जी की TET एक्झाम 2026 साठी मित्रांनो आपण आजपर्यंत बघा, जी की जवळपास 35 प्लस मित्रांनो बघा, जी की या आपल्या चॅनलवर आम्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. या संपूर्ण व्हिडिओची मित्रांनो प्लेलिस्ट अवेलेबल करून आम्ही बघा, जी तुम्हाला त्या प्लेलिस्टची मित्रांनो लिंक खाली बायोमध्ये दिलेली आहे. म्हणून मित्रांनो बघा, हा व्हिडिओ बघून घ्या शेवटपर्यंत आणि बघल्या खाली बायोमध्ये जा आणि मित्रांनो बायोमध्ये जाऊन बघा दिलेल्या प्लेलिस्टच्या बघा खालच्या लिंकवर क्लिक करा आणि मित्रांनो मागले जे काही आपले 35 प्लस मित्रांनो बघा मोस्ट PYQ या प्रकारचे प्रश्नांचे मित्रांनो व्हिडिओ आहेत हे लगेच तुम्ही मित्रांनो अभ्यासून घ्या. ओके, पुढे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? मित्रांनो बघा, भारताचे पूर्वेकडील रोम बंगळुरू करेक्ट आहे. भारताचे पूर्वेकडील पॅरिस पुद्दुचेरी हे देखील करेक्ट आहे. भारताचे पूर्वेकडील व्हेनिस उदयपूर हे देखील करेक्ट आहे. भारताचे पूर्वेकडील ऑक्सफर्ड पुणे हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो बघा, जे की पर्याय उत्तर जे की क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर मित्रांनो बघा, जी या ठिकाणी देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे आता ज्योतिर्लिंग व त्यांचे स्थळ यांची चुकीची जोडी निवडा. महाकालेश्वर शिवपुरी मित्रांनो बघा, हे जे पहिलीच मित्रांनो जोडी आहे ही चुकीची आहे. का?
तर महाकालेश्वर मित्रांनो बघा हे ज्योतिर्लिंग शिवपुरी या ठिकाणी नसून उज्जैन या ठिकाणी आहे. ओके, आता हिला सोडलं सोमनाथ सौराष्ट्र करेक्ट आहे, मल्लिकार्जुन श्रीशैलम करेक्ट व ओंकारेश्वर शिवपुरी देखील करेक्ट. म्हणजे जी की क्रमांक महाकालेश्वर शिवपुरी मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे देश व त्यांच्या अंतराळ संस्था यांची चुकीची जोडी निवडा. तर मित्रांनो बघा या ठिकाणी अमेरिका नासा एकदम करेक्ट मित्रांनो जोडी आहे. रशिया कॉस्मॉस हे देखील करेक्ट आहे. जपान जाक्सा हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की या ठिकाणी क्रमांक 4 यापैकी नाही मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण मित्रांनो बघा ह्या जे तीनही जोड्या आहेत मित्रांनो एक बरोबर जोड्या आहेत आणि या ठिकाणी बघा जी की आपल्याला चुकीची जोडी विचारले तर चुकीची तर जोडी या तीनपैकी एकही नाही. म्हणून मित्रांनो बघा जी की क्रमांक ड यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे पूर्वेकडून पश्चिमेकडे परिभ्रमण करणारे खालीलपैकी कोणते ग्रह आहे. मित्रांनो बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे परिभ्रमण करणारे यापैकी कोणता ग्रह आहे तर तो बघा जी की क्रमांक मित्रांनो शुक्र ग्रह या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता आशिया आफ्रिका युरोप उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका या 7ही खंडांचा क्षेत्रफळानुसार कालानुक्रम लावा. ओके, आता मित्रांनो बघा यांचा कालानुक्रम बघा जी की क्षेत्रफळानुसार बघा जी की क्रमांक ब या प्रकारात आहे. आशिया आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका युरोप व ऑस्ट्रेलिया. ओके, तर सर्वात मोठा ग्रह मित्रांनो आशिया बघा जी सर्वात मोठा खंड आशिया तर सर्वात लहान खंड बघा जी की ऑस्ट्रेलिया. ओके, लक्षात ठेवा जी की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे पाणी आणि क्षार यांचे शोषण कशात होते. मित्रांनो पाणी आणि क्षार यांचं शोषण बघा जी की क्रमांक क मोठ्या आतड्यामध्ये मित्रांनो होते. पुढे व्यायाम करताना थकवा का येतो तर मित्रांनो बघा या ठिकाणी जी की का येतो नाही तर का येतो. मित्रांनो बघा व्यायाम करताना थकवा येण्याचं कारण विचारले तर ते मित्रांनो बघा जी की आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होते त्यामुळे मित्रांनो बघा जी की आपल्याला व्यायाम करताना थकवा येतो. ओके, म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ड कारण शरीरात लॅक्टिक ॲसिड तयार होते या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की क्रमांक ड या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे मुंग्यांच्या बघा लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते. मित्रांनो बघा लाल मुंग्यांच्या दंशामध्ये जे की फॉर्मिक नावाचं मित्रांनो या ठिकाणी ॲसिड किंवा आम्ल असतं. ओके, जे की क्रमांक या ठिकाणी फॉर्मिक ॲसिड आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे बघा आता जिभेच्या समोरील शेंड्यावर कोणती चव असते. मित्रांनो बघा आपल्या जिभेच्या समोरच्या शेंड्यावर कोणती चव असते किंवा कोणती बघा जी की चव ओळखता येते तर ती म्हणजे जी की क्रमांक ब मित्रांनो गोड चव. ओके, पुढे 27वा बघा 12 मार्च हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो बघा 12 मार्च हा बघा जी की क्रमांक राज्य समता दिवस म्हणून मित्रांनो साजरा केला जातो. पुढे मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले असते तर मित्रांनो बघा मानवी हृदय हे बघा जी की क्रमांक ड 4 कप्प्यांनी बनलेलं असतं. डॅश डॅश या हा अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे. तर मित्रांनो बघा इथिल अल्कोहोलचं मित्रांनो हा आहे बघा जी की अल्कोहोलिक मित्रांनो पेयांचा प्रमुख घटक. ओके, जे की क्रमांक इथिल अल्कोहोल आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. आणि शेवटचा नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या जीवाणूपत्रात येणारी खालीलपैकी वनस्पती कोणती आहे. तर मित्रांनो नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या जीवाणूपत्रात येणारी वनस्पती मित्रांनो बघा जी की क्रमांक ब अनावृत्त बीजी आहे. ओके, जे की क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो ही होती आपली आज TET एक्झाम 2026च्या संदर्भातली मित्रांनो मोस्ट PYQ अशी बघा जी की संभाव्य प्रश्नपत्रिका जी की मित्रांनो बघा परीक्षे दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही समजा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा काही मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.